वनिता वहिनी यांनाही मी विनंती करतो. तसेच आज आपल्या या आरती महाप्रसादाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते, विविध मालिकामध्ये, नाटकामध्ये, सिनेमामध्ये काम केलेले ख्यातनाम अभिनेते श्री अशोक कुलकर्णी साहेब, त्यांनाही मी विनंती करतो कृपया व्यासपीठाकडे यावं. तसेच स्वामी मार्गातील अधिकारी नगरकर काका, PR कुलकर्णी काका, कृपया सर्वांनी व्यासपीठाकडे यावं. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार, स्वामीवार. आज आपल्या इथे महाआरती आणि महाप्रसादाचे जे मानकरी आहेत, श्री भुतडा परिवार यांच्यातर्फे आज महाआरती आणि महाप्रसादाचे नियोजन आहे. मंगलताई भुतडा, प्राजक्ताताई भुतडा, श्री ऋषिकेश झंवर या सर्व परिवारातर्फे आजचा आपला अन्नदानाचा आणि महाआरतीचा कार्यक्रम पार पडत आहे. भुतडा झंवर परिवार हा जो आहे, यांचं हे राहतात शिवाजीनगर गावठाण भागात, तिथे राहतात. त्यांचं एक मोठं मेडिकलचं दुकान आहे, व्यवसाय आहे, मेडिकल व्यवसाय आहे. तसेच जुन्या बिल्डिंगचं जे काय असतं, जुन्या बिल्डिंग पाडून नव्याने कन्स्ट्रक्शन उभा करणं, त्याच्यामध्ये त्यांचं व्यवसायाचं ते स्वरूप आहे कामाचं. तर अशा ह्या परिवाराला मी विनंती करतो, कृपया सर्वांनी व्यासपीठाकडे यावं आणि दादांना विनंती करतो त्यांचा यथोचित सत्कार करावा. कुलकर्णी साहेबांना विनंती करतो त्यांनी भुतडा झंवर परिवाराचा सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजच्या गुरुवारच्या कार्यक्रमाला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आज इथे आपल्या इथे अशोकराव कुलकर्णी साहेब, अशोकराव कुलकर्णीच्याबद्दल सांगायचं म्हणजे मध्यंतरी TV वर शंकर महाराजांच्यावर मालिका होती, त्याच्यामध्ये स्वामींची भूमिका कुलकर्णी साहेबांनी केली होती. तसेच कुलकर्णी साहेबांच्याबद्दल अजून सांगायचं म्हणजे विविध मालिका, नाटक, सिनेमा या सर्व क्षेत्रात ते काम करतात. ख्यातनाम अभिनेते आहेत. आज त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. तर मी दादांना विनंती करतो कुलकर्णी साहेबांचा सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी आता कुलकर्णी साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. काही योग आयुष्यामध्ये असे असतात की स्वामी तुम्हाला खेचून घेतात. आज मी इथं येणं हा देखील एक असाच योग आहे. माझा मित्र इथं समोर जो आता आपले व्हिडिओ करतो आहे, समीर, आणि मागे बसलेले दीपक खानवेलकर, ह्यांच्याशी सहज बोलताना मठाचा विषय निघाला आणि स्वामींचा मठाचा विषय म्हटल्यानंतर कुठेही जायची माझी तयारी असते. तेव्हा गुरुवारच्या आरतीला येण्याचा योग आम्ही साधला. मी राहायला डोंबिवलीला आहे आणि खास आज या समारंभांसाठी आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी इथं आलेलो आहे. तेव्हा स्वामी भक्ती जर तुम्ही मनापासून केलीत ना, तर स्वामी तुम्हाला कधीही कमी पडू देत नाहीत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण तुम्ही स्वामींना हाक मारा. मी नेहमी सांगतो की स्वामींशी तुम्हाला जर बोलायचं असेल ना, तर फक्त स्वामी हो म्हणा. ह्याचा अर्थ असा आहे की स्वामी ही तुम्ही स्वामींना मारलेली हाक आहे आणि हो हा त्यांनी दिलेला होकार आहे. म्हणून स्वामी हो, म्हणजे तुमचं प्रत्येक काम होकारार्थी होणारं असतं. त्यामुळे इथून मनापासून स्वामींना हाक मारा. स्वामी तुमच्या कार्याला नेहमी हात देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण एकेकाळी मी जसं सरांनी सांगितलं, मी इंडस्ट्रीतनं आलेलो आहे. हिंदी फिल्म केलेल्या आहेत. एकंदर 6 भाषेतनं मी कामं केले आहे. पण हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी तुम्हाला खोटं वाटेल, मी नेगेटिव्ह कॅरेक्टर करायचो. मी विलनची भूमिका करायचो. मग ह्यांनी कान पकडला आणि सांगितलं सद्मार्गावरती आहे.
आणि आज मला यांनी सन्मार्गावरती आणलेलं आहे. ही त्यांची किमया आहे, त्यांची माया आहे. माझ्या गुरूंनी मला सांगितलं की एक लक्षात ठेव, करोडो लोकातनं तुझी निवड का झाली ह्याचा तू विचार कर. तेव्हापासून आज माझं आयुष्य पूर्णपणे स्वामीमय झालेलं आहे. आणि तुमच्यासारख्या भाविकांच्या समोर 2 शब्द बोलण्याची जी मला संधी सरांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जाता जाता मी प्रत्येक वेळी जेव्हा माझा पब्लिक अपिअरन्समध्ये असतो त्यावेळेस मी स्वामींचं एक बोधवाक्य नेहमी म्हणतो, ते मी आता इथं उच्चारत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी हो, स्वामी हो, स्वामी हो. फारच छान कुलकर्णी साहेब, आपण मनोगत व्यक्त केलं. आता मी आपल्या प्रथेप्रमाणे आपल्या महिला सेवेकरी मेंदळे ताईंना इकडे गायन सेवेसाठी विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद. तू शब्द ओळी ओळीत, तू अर्थ मधुर गीतेत, तू शब्द ओळी ओळीत, तू अर्थ मधुर गीतेत, तू तान भक्ती गीतात, तू तान भक्ती गीतात, तू सुरासुरात सुगंध, नाम घेता तुझे गोविंद. ऋषिकेशी बंसी विहारी, गोकुळीसा कुंज विहारी, ऋषिकेशी बंसी विहारी, गोकुळीसा कुंज विहारी. कोणी म्हणते कृष्ण मुरारी, कोणी म्हणते कृष्ण मुरारी, कोणी मिलिंद आणि मुकुंद, नाम घेता तुझे गोविंद. विश्वाचा नाथ म्हणोनी, हासते विश्व तव वदनी, तव नामे तुझ्या चरणी, हासते यमुना जल धुंद, नाम घेता तुझे गोविंद. मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद. श्री स्वामी समर्थ. आता मी आपल्या मंडळाचे प्रमुख दादा यांना विनंती करतो, त्यांनी कृपया प्रबोधन सुरू करावं. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा.
इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. एकदा परत मागच्या गुरुवारसारखी आठवण झाली. मागच्या गुरुवारी मी एक उल्लेख केला होता की सुधीर फडकेंचं गीत रामायण जर का कोणी ऐकलं असेल तर गीत रामायणामध्ये ते सुरुवातीला सांगतात की लहान बालकं म्हणजे लव आणि कुश प्रत्यक्ष प्रभूंच्या दरबारात रामायण गात आहेत. सर्व श्रोते त्यांची इंद्रियांची सर्व शक्ती एकवटून कानांच्या ठिकाणी एकवटून ते सगळं ऐकत आहेत आणि प्रत्यक्ष सुवर्ण सिंहासनावर बसून प्रभू श्रीराम ऐकत आहेत. मागच्या गुरुवारी तो योग आला होता. आजही आपल्या शेजारी प्रत्यक्ष महाराजच बसून इथं ऐकत आहेत. हा जो योग घडवून आणला त्या खानविलकर साहेबांचा आणि समीर साहेबांचा एकदा परत धन्यवाद की परत एकदा दुसऱ्यांदा स्वामींची प्रचिती आपल्याला ह्या गुरुवारी त्यांनी आणून दिली. आणि आत्ता साहेबांनी जसं सांगितलं की महाराजांना तुम्ही हृदयापासून हाक मारा, महाराज धावून येतात, आपल्या मदतीला येतात, संकटात आपल्याला ते मदत करतात, संकटातनं बाहेर काढतात. आणि त्याच्याकरता आपल्या परिवारातला एक जण जरी स्वामी भक्त असेल ना तरी हे संकट निभावून जाऊ शकतं. एकदा आपल्या परिवारातलंच मला वाटतं नांगरे साहेब आणि नांगरे काकू एका मोठ्या बसमधनं चालले होते. त्यांच्या नातेवाईकांनी कुठेतरी मोठी बस नवीन घेतली व्यवसाय करता आणि बहुतेक तुळजापूरलावर ते चालले होते. आणि केवळ हे दोन स्वामी भक्त तिथे होते, त्या बसमध्ये होते. अपघात झाला. ह्यांच्या बसला काही झालं नाही, यांच्या बसमधलं कोणी जखमी झालं नाही. समोरच्या गाडीमधली काही लोक जखमी झाली, समोरच्या गाडीला काही नुकसान झालं. पण स्वामी भक्त बसमध्ये असल्यामुळं सगळे प्रवासी त्यांच्या बसमधले त्याला वाचले, कोणालाही काही झालं नाही. ते असं एखादा आपल्या परिवारात जरी स्वामी भक्त एक जण जरी असेल तरी संपूर्ण परिवारात जे काय संकट येतं, संकट येतात. जरी स्वामी भक्त असला तरी संकट येतात. आणि मला वाटतं स्वामी भक्त आहे म्हणूनच संकट येतात. महाराज पण परीक्षा बघतात ना. जेव्हा आपण मुलाला शाळेत घालतो तेव्हा त्या मुलाची परीक्षा होती. मुलाला जर का शाळेतच घातलं नाही तर परीक्षाच होणार नाही. ती आपण स्वामी मार्गात आहोत म्हणून आपली परीक्षा होती. संकट किती येतात, किती काय येऊ देत, महाराज आहेत हा पक्का विश्वास तेवढा पाहिजे. महाराज पाठीशी आहेत. आणि आता त्याच्याच करता एक छोटीशी गोष्ट सांगतो. मोठ्या शहरांमधलं मोठमोठे उद्योगपती लोक असतात. आता उद्योगपती लोक कसं की हे सगळेच असतील असं नाही, पण बरेचसे लोक असतात की मी कमवलेलं आहे, हे मी हा संपूर्ण उद्योग मी उभा केलेला आहे. असेलही, मेहनत असेल, प्रामाणिकपणा असेल, सगळं असेल. पण त्याच्याकरता तुम्ही दैवी अस्तित्व नाकारायचं हे कुठंतरी मनाला खटकत असतं. ते असेच एक मोठे उद्योगपती असतात, देशमुख त्यांचं आडनाव. आणि नेहमी ह्याच समजुतीमध्ये की हे सगळं मी उभं केलेलं आहे. त्यांची पत्नी स्वामी भक्त असते.
जेवढं जमेल तेवढी सेवा करायची, जेवढं जमेल जप तप जे काय असेल ते छान सगळं सुरळीत चाललेलं असतं. मुलीचं लग्न होतं मोठ्या धूमधडाक्यात. सगळे शहरातले मोठमोठे व्यापारी मंत्री लोक खूप मोठ्या खर्चाने म्हणा आपलं मोठ्या धूमधडाक्यात मोठ्या आनंदात त्या मुलीचा विवाह होतो. आणि जोपर्यंत मनुष्य कसं की मी केलेलं हे जसं असतं ना, कुठंतरी थोडासा भाग भगवंताला पण द्यावा. असं म्हणतात की मेहनत करून किंवा तुम्ही कष्ट करून मोठे होता, पण मग मला असं वाटतं की मेहनत बरीच लोक करतात. हमाल लोक पण मेहनत करत असतात. पेपरवाले किंवा दूधवाले पण पहाटे उठतात. सगळे कुठे एवढे मोठे झालेले असतात. कुठेतरी बँकेमध्ये कसं असतं, आपलं लॉकर असतो ना, आपल्या लॉकरला 2 किल्ले असतात. एक आपल्याकडे असती, एक त्या तो बँकेचा कोणी व्यवस्थापक असेल त्याच्याकडे असते ती. आपली आपण किल्ली लावतो. जेव्हा तो येऊन किल्ली लावतो तेव्हा ते लॉकर उघडतं. आपलं जर का यशाचं जर का लॉकर उघडायचं असेल तर त्याची किल्ली लागणं आवश्यक आहे. तुम्ही कितीही कष्ट करा, कितीही मेहनत करा, जर का त्यांनी ठरवलं तर तो तुम्हाला मोठं करेल. नुसते कष्ट करणारे मी आत्ता म्हणलं ना, हमाल लोक आहेत, पेपरवाले आहेत, दूधवाले आहेत, किती लोक अशी मोठी झाली त्यातली. भरपूर मेहनत करतात, त्याला तर सुट्टी पण नसते. पण हा जो व्यावसायिकपणा जो आहे, जो कोणी मी उभा केला, हा जो त्याच्या मनातला असतो, आता ती भगवंताची वेळ असते की कुठंतरी अस्तित्व दाखवून द्यायची तशी. मग लग्न झाल्यानंतर काय होतं, मुलगी निसर्ग येतो की गर्भवती राहते. 4था 5वा महिना सगळं खूप आनंदात सगळे असतात. 8व्या महिन्यामध्ये एक दिवस रात्री देशमुख साहेबांना फोन येतो, मुलीला त्रास व्हायला लागला आहे, आम्ही दवाखान्यात घेऊन चाललो आहे. देशमुख साहेब पत्नीला उठवतात, आपल्याला दवाखान्यात जायचं, आत्ता असं असं झालं आहे, फोन आला आहे, आपल्याला जायचं आहे लगेच म्हणून. तर तेवढ्याच्या ते पत्नी उठून आवरून पटकन स्वामींच्या पुढं दिवा उदबत्ती करते. आता ते म्हणतात, चल वेळ कुठे आहे म्हणले आपल्याला, इथं काय दिवा उदबत्ती करत बसली आहे. ती म्हणते, मी महाराजांना साकडं घालते, सगळं व्यवस्थित होऊ देत. आता ते दवाखान्यात डॉक्टर आहे, बघतील ना म्हणले, तर व्यवस्थित तो करणार आहे डॉक्टर का तुझे महाराज इथनं करणार आहेत. शेवटी कसं विश्वास ती म्हणते, नाही महाराज काय असं ना, मला नमस्कार करू देत आणि आपण एक काम करू, जाताना आपण रस्त्यात जो मठ लागतो तिथून जाऊ. आता रात्री म्हणले 2 वाजलेत, आता कुठला मठ उघडा असायला. ती म्हणली, नसाल तर चालेल, मी बाहेरनं नमस्कार करीन. केवढी श्रद्धा. ते कसं बसं ते देशमुख साहेब तयार होतात. थोडंसं वेगळ्या वाटेने जायला लागल्यामुळे चिडचिड करत असतात, लवकर दवाखान्यात पोचायचं आपल्याला. पण मठ जर का थोडासा वेगळ्या बाजूने आहे, तिथं जाऊन पण बायको हट्ट सोडत नाही. ती म्हणते, मला बाहेरनं मी गाडीतनं बसून नमस्कार करीन, पण तुम्ही मठाच्याकडनं गाडी घ्या. मठाच्या बाहेरनं गेल्यानंतर ती बायको आपली कळकळीने नमस्कार करते, जे काय असेल महाराज सगळं तुम्ही निभावून न्या. दवाखान्यात गेल्यानंतर बघितलं, डॉक्टरांना विचारतात, डॉक्टर सांगतात अमुक अमुक. तर बाळाची नाळ जी आहे ती त्याच्या गळ्याभोवती आवळली जाते म्हणतात ते. आणि काही केलं तर त्याच्यातनं आम्हाला मार्ग सापडत नाही, ह्याच्यातनं काय करायचं आहे. तोपर्यंत काय होतं, बातमी बाहेर पसरलेली असते. हळूहळू बाहेरचे पेपरवाले म्हणा किंवा आत्ता आपण म्हणतो ना मीडियावाले, तसे सगळे लोक जमा व्हायला लागतात की एक मोठा उद्योगपती येतो, त्याच्या घरात काहीतरी खळबळ सुरू झालेली आहे म्हटल्यानंतर त्यांना बातमी छापायला दुसऱ्या दिवशी लगेच सगळी लोक रात्री तिथं येऊन टपकतात. ते सगळी त्या धावपळीमध्ये एक म्हातारा वॉचमन तिथे दरवाजाच्या बाहेर तिथे बसलेला असतो. त्याच्याकडे कोणतंच लक्ष जात नाही. तोपर्यंत तो बघत असतो शांतपणाने, काय चाललं हे, कसली धावपळ चालली आहे. डॉक्टर येऊन सांगत प्रत्येक एक अर्ध्या तासाने 15 मिनिटांनी की आता खूपच अवघड होत चाललं आहे, नाळ ती काय सुटत नाही, बाळाचा श्वास अडकत चाललेला आहे. तो वॉचमन तिथे येऊन ते जे सगळं चाललेलं असं डॉक्टरांची चर्चा तिथे येऊन फक्त त्यांना सांगतो की माझं एक तुम्ही ऐकाल का म्हणले. आता डॉक्टर लोक एवढी मोठमोठी, देशमुख साहेब स्वतः एवढे मोठे उद्योगपती, त्यांना जरा ते कसं तरी वाटतं, हा वॉचमन येऊन काय सांगतो म्हणले आपल्याला माझं ऐकाल का म्हणून. तर ते म्हणले, फक्त त्या बाईंना जे तुम्ही डाव्या कुशीवर झोपवलं आहे त्यांना उजव्या कुशीवर करा. तर डॉक्टर जरा थोडे येतात की अरे
आम्ही सगळे प्रयत्न करून झालेत, हा असं काय सांगतोय म्हणले. म्हणे तू कोण आहे? तो म्हणतो माझा मुलगा इथे तुमच्याकडं बाहेर वॉचमन म्हणून आहे, त्याची तब्येत बरी नाही म्हणून मी आज आलो आहे. बघितलं तर अंगात शर्ट असतो, ते मुलाचा शर्ट हे का, मी मुलाचा शर्ट घातला आहे, नाव बिव दाखवतो. डॉक्टर म्हटलं ठीक आहे तुम्ही तुमच्या जागेवर जा. अर्ध्या तासांनी असं होतं की ते बाळ आणि बाळंतीण दोघांचाही जीव धोक्यामध्ये येतो. दोघांचाही जीव धोक्यात आल्यानंतर देशमुख साहेबांना आता कळत नाही की आपल्याकडे एवढा पैसा आहे, आपण आपल्या मुलीला वाचवू शकत नाही आहे, आता काय करायचं. बायको तर एकीकडे जॉब करत बसलेली असती, मुलीची आणि आतल्या त्या बाळाचा श्वास कमी 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 होत चाललं असतं, नाडी लागत नाही, मुलीची पण नाडी लागायचं शेवटी कमी कमी होत गेलेलं असतं. आता डॉक्टर लोक एवढंच म्हणतात की आमचे प्रयत्न तर खूप चालू आहेत, काहीतरी चमत्कारच ह्यांना वाचवू शकेल. देशमुख साहेब हे असल्या गोष्टीवर विश्वास ठेवणारच नाहीत. ते म्हणतात चमत्कार कसला म्हणले, तुम्ही डॉक्टर कसले, एवढी मोठमोठी म्हणे तुमच्याकडं सुविधा उपलब्ध आहे, एवढं मोठमोठे तुम्ही पैसे तुम्ही आमच्याकडनं घेताय, मोठमोठी एवढी यंत्रणा आहे, तुम्ही काहीतरी करा. आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत म्हणतात. तो म्हातारा वॉचमन परत येतो, माझं ऐका म्हणतो तुम्ही, जर का ह्याच्यात यश आलं नाही तर तुम्ही मला नक्की मारा, जोड्याने मारा म्हणतो, मला तुम्ही हाकलून द्या इथून. आता असं होतं की बाबा ते देशमुख साहेबांची बायको तिथे बसलेली असते, ती म्हणते बाबा स्वामींच्या रूपात कोणतरी आला असेल, ते ऐका म्हणते. आता त्याचं काय म्हणतो तो तरी ऐका, तो सांगतो काय काय करायचं, असं असं करा तुम्ही, अमुक अमुक पद्धतीने करा, बाळ आणि त्याची आई दोघंही वाचतील की नाही बघा, नाही वाचले तर तुम्ही मला नक्की मारा म्हणतो. देशमुख साहेब शेवटी परवानगी, बघा डॉक्टर म्हणतात ते काय म्हणतो तो ऐका, जर का जमलं तसं करा, नाही तर मग येणाऱ्या आम्ही दुःखाला आम्ही सामोरे जाऊ म्हणतात, आमची मनस्थिती आम्ही करू तशी. म्हणजे शेवटच्या क्षणीसुद्धा भगवंताला शरण जाण्याची तयारी नसती त्यांची. जसं त्या वॉचमननी सांगितलं, डॉक्टर लोक परत आतमध्ये जातात, त्या बाईंना डाव्या कुशीवर झोपवतात, जे काय पुढचं त्यांनी सांगितलं असं त्याप्रमाणे करायला लागतात आणि अर्ध्या तासांनी सगळेजण आनंदाने बाहेर येतात. बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत, मुलगा झाला म्हणतात, त्याबरोबर सगळीकडे आनंद होतो. आणि मग देशमुख साहेबांना पण की त्या मग कसं काय, मग तुम्ही काय केलं? ते म्हणतात त्या बाबांनी जे काय सांगितलं होतं ना तेच आम्ही केलं. त्यांनी एक गावठी पद्धतीने आम्हाला एक गावठी पद्धतीचा उपाय आम्हाला सांगितला होता करायला. खरं म्हणजे हे वैद्यकीय शास्त्रामध्ये आम्हाला अगोदर शिकवलेलं असतं, पण हल्लीच्या ह्या आधुनिक काळात हे सगळे उपचार आम्ही सगळे विसरलो होतो. त्याने एक चांगला आणि सोपा उपाय सांगितला, तो आम्ही उपाय केला आणि बाळंतीण वाचले. हे म्हणल्याबरोबर ते म्हणतात त्या वॉचमनला बोलवा. वॉचमनला बोलवा म्हटल्यानंतर सगळीकडे शोधाशोध सुरू होती, तर कुठे तर वॉचमन नाही कोणीच नाही तिथं ते. आणि मग त्या बाईंना नक्की महाराजच येऊन गेले म्हणतात आणि त्या देशमुख साहेबांना सांगतात, बघा अजूनही तुम्ही बघा, जर का तो मनुष्य इथे नाही आहेत कोणी, त्याचं नाव जे दाखवलेलं असतं तो मनुष्य, जे म्हणतात की मी त्या मुलाचा वडील आहे, बघितलं तर तो मुलगा तिथेच असतो कामाला, ज्याची जिथं आपण जागेवर जिथं त्याला नेमलेलं असतं त्या जागेवर जाऊन बघितलं तो मुलगा काम करतोय. त्याला म्हटलं तू आजारी होतो आणि तू कसा काय आला? तो म्हणतो नाही मी नव्हतो आलो. अरे मग मगाशी त्या बाईंना त्या ऑपरेशनच्या वेळेला कोण आलं होतं तिथं? तुझे वडील आले होते का? नाही म्हणतो, मी इथनं जागाच सोडली नाही आहे आणि माझे वडील याचा प्रश्नच नाही, ते घरी आहेत. अरे पण तुझं हे अंगातलं जो आहे युनिफॉर्म जो आहे तेच घालून आले होते, कोणालाच काही कळत नाही काय झालं ते. म्हणजे मग असं झालं की प्रत्यक्ष महाराजच तिथं त्या रूपामध्ये आले, त्यांनी त्या डॉक्टरांना सांगितलं अमुक अमुक करा, हे अशाने तो बाळ वाचेल म्हणून. ती म्हणजे कोणतरी एक जर का घरामध्ये म्हणलं ना स्वामी भक्त असेल तर नक्कीच त्याचा फायदा सगळ्या परिवाराला होतो. आणि मग हे कुठंतरी देशमुख साहेबांना पण पटलं आणि मग त्यांनी जो उपचार सांगितला होता, म्हणजे गावठी पद्धतीने आपण म्हणतो, त्यांनी डॉक्टरांनी जे सांगितलं होतं की त्या पद्धतीने जर का उपचार आपल्याला ह्या दवाखान्यात करायचे असतील तर त्याच्याकरता एक स्वतंत्र विभाग आपण सुरू करू म्हणले. आणि त्याला त्यांनी आपण नाव दिलं की श्री स्वामी समर्थ जे काय उपचार केंद्र अमुक अमुक. आणि तेव्हापासून अशा ज्या आडीनडीच्या ज्या महिला तिथे आलेल्या असतील त्यांच्यावर तिथे तसे उपचार कोणी जर का अडकला असेल तर विना मोबदला
की कमी पैशात जे काय लागेल ते म्हणले माझ्याकडनं सगळं सहाय्य मी करीन. देशमुख साहेबांनी त्यांना सांगितलं. हा शब्द त्यांनी म्हणजे श्वास त्या बाळाचा किंवा त्या आईचा त्यांनी तो मोकळा केला त्यावेळेला. त्या बाळाला पुनर्जन्म, आईला पुनर्जन्म फक्त कोणी तर त्या एकाच फक्त त्या बाईची श्रद्धा होती म्हणून. हा संपूर्ण जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जेव्हा मी ही गोष्ट वाचली होती तर मी एक स्वतः गीत एक लिहिलं होतं. मला ते गीत आठवलं की आपण हे गीत जर का आज इथे सादर केलं की महाराजच कसे सगळीकडं आहेत, महाराज सगळं कसं विश्व व्यापून आहेत, महाराजच आई आहेत, महाराजच वडील आहेत आणि महाराज मुख्य म्हणजे श्वास आहेत. त्यांची जर का कृपा असेल तर कसं सगळं व्यवस्थित संपन्न होतं. ते गीत फक्त मी इथे सादर करतो आणि मग आपला पुढचा कार्यक्रम नंतर इथे सुरू होईल. एक जुनं गीत होतं, परत सुधीर फडक्यांच्याच आवाजातलं होतं ते. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. आता हीच जर चाल आपण जर का घेतली, स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास, स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास, स्वामी आशिष मिळती त्यास, स्वामी सेवेची धैर्य जो कास, स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास, स्वामी असती मंदिरात, स्वामी वसती मनामनात, स्वामी असती मंदिरात, स्वामी वसती मनामनात, स्वामी कृपेचा सागर, स्वामी मायेचे माहेर, स्वामी सत्य जे शाश्वत, स्वामी नसे केवळ भास, स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाचा लागो भास, स्वामी अथ आणि अंत, स्वामी अथांग अनंत, स्वामी अथ आणि अंत, स्वामी अथांग अनंत, स्वामी पंचत्वाची खूण, स्वामी पंचत्वाची खूण, स्वामी सगुण निर्गुण, स्वामी सगुण निर्गुण, स्वामी विश्वाचा हो वास, स्वामी विश्वाचा हो वास, स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास, स्वामी नामाचा लागो ध्यास, स्वामी नामाचा लागो ध्यास. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री
स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बोला दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ बोला दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मोठ्यांदी श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मोठ्यांदी अजून बोला दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.